आता तुम्हाला आम्ही अशा गणेश मंडळांकडे नेणार आहोत जे या सगळ्या गणेश मंडळांपेक्षा वेगळं आहे। या गणेश मंडळाचा प्रवास हा दररोज मनमाड ते मुंबई असा असतो। हे गणेश मंडळ आहे तरी कसं आणि तिथं गणेशोत्सव नेमका कसा साजरा केला जातो ते पाहूया। मनमाड रेल्वे स्थानकावरचा ढोल ताशांचा आवाज ऐकून इतर सगळे प्रवासी जरा चकितच झाले। या ढोल ताशांच्या गजरात मनमाड मुंबई या पंचवटी एक्सप्रेस मधल्या गणरायाचं आगमन झालंय। ढोल ताशांचा गजर गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणित करत होता। विघ्नहर्त्याच्या उत्सवासाठी गोदावरी एक्सप्रेसचा डबा सजवण्यात आलाय। मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसचा प्रवास सुरू होण्यापूर्वी सकाळीच डब्यात प्रवाशांनी लंबोदराची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली। नंतर नाशिकच्या चाकरमान्यांसह गणपती बाप्पांचा पुढचा प्रवास उत्साहात सुरू झाला। 14 वर्षापासून सर्व प्रवासी विद्यार्थी कर्मचारी जे काही या रेल्वेने प्रवास करतात ते सर्वच्या सर्व या गणेश उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी सहभागी होतात आणि एक आनंदमय वातावरण या ठिकाणी होतं। सकाळी 8:30ला पंचवटी एक्सप्रेस मुंबईकडे प्रयाण करते। संध्याकाळी 6ला ती कुर्ल्याहून परत नाशिक मध्ये येत असते। मनमाड, लासलगाव, निफाडसह नाशिकचे हजारो चाकरमानी दररोज याच रेल्वेनं प्रवास करतात। उत्सवाच्या काळात गणपतीची सोबत असल्याचा आनंद प्रत्येकालाच मिळत राहतो। 10 दिवस सकाळ संध्याकाळी बाप्पाची आरती मोठ्या भक्तिभावानं केली जाते। प्रवाशांना प्रत्येक स्थानकावर प्रसाद देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे। असा हा आगळ्या गणेश मंडळाचा गणेशोत्सव सगळ्याच प्रवाशांचं लक्ष वेधून घेत होता। साम मराठी, नाशिक।